नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मेडिकल कलेक्शन वरती। आज आपण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण सायकॅट्रिक नर्सिंगचे कंटिन्यू लेक्चर्स चालू केले आहेत। आज आपण पाहणार आहोत सायकॅट्रिक नर्सिंग मध्ये कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मेंटली हेल्दी पर्सन। फॉर इम्पॉर्टंट टॉपिक आहे, थेरी एक्झाम साठी पण इम्पॉर्टंट आहे आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी पण फॉर इम्पॉर्टंट टॉपिक आहे। थेरी एक्झामला तर हमखास विचारला जाणारा हा टॉपिक आहे। ठीक आहे, तर बघूया आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मेंटली हेल्दी पर्सन। जे पर्सन मेंटली हेल्दी असतात त्या मेंटली हेल्दी पर्सनचे कॅरेक्टरिस्टिक्स कोणकोणते असतात। तर फर्स्ट वन आहे, आपण या ठिकाणी आपण टोटल 20 कॅरेक्टरिस्टिक्स पाहणार आहोत। आधी आपण 10 बघू, त्यानंतर आपल्याला 10 बघायचे आहे। तर फर्स्ट वन आहे, ही हॅज अन एबिलिटी टू मेक अन ऍडजस्टमेंट। म्हणजे काय, जर मेंटली हेल्दी पर्सन असेल तर त्याच्यामध्ये एबिलिटी असते की ऍडजस्टमेंट करायची, म्हणजे इतरांसोबत ऍडजस्टमेंट करायची, निसर्गासोबत ऍडजस्टमेंट करायची, म्हणजे त्याच्यामध्ये एबिलिटी असते की ऍडजस्टमेंट करायची। ठीक आहे, झाली फर्स्ट त्याची कॅरेक्टरिस्टिक्स। त्यानंतर सेकंड आहे सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी। म्हणजे काय, त्याच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी, कोणत्या तरी गोष्टीची रिस्पॉन्सिबिलिटी आहे तर त्याला सेन्स असतं, म्हणजे ऍज अ रिस्पॉन्सिबल पर्सन ते वर्क करत असतो, त्याला म्हणतो आपण सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी। ठीक आहे, हे झालं सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स। थर्ड वन आहे, ही कॅन गिव्ह अँड ऍक्सेप्ट लव्ह। म्हणजे मेंटली हेल्दी पर्सन इज एबल टू गिव्ह अँड ऍक्सेप्ट लव्ह, म्हणजे प्रेम देणारा आणि घेणारा ते ऍक्सेप्ट करत असतो मेंटली हेल्दी पर्सन। त्यानंतर फोर्थ आहे ऑटोनॉमी अँड इंडिपेंडन्स। आता ऑटोनॉमी म्हणजे काय, ऑटोनॉमी म्हणजे काय, स्वतः निर्णय घेण्याची ऍबिलिटी, त्याला आपण काय म्हणतो ऑटोनॉमी असं म्हणत असतो। मग मेंटली हेल्दी पर्सन मध्ये ऍबिलिटी असते की ते स्वतः निर्णय घेऊ शकतो, स्वतः त्याला निर्णय घेऊ शकतो, त्याला आपण काय म्हणतो ऑटोनॉमी असं म्हणतो। आणि इंडिपेंडन्स म्हणजे दुसऱ्यावर डिपेंड न राहणं, त्याला आपण काय म्हणतो इंडिपेंडन्स असं म्हणतो। हे झालं फोर्थ कॅरेक्टरिस्टिक्स। त्यानंतर फिफ्थ आहे अॅक्युरेट परसेप्शन ऑफ रियालिटी। म्हणजे रियालिटीचं अॅक्युरेट परसेप्शन करायची ऍबिलिटी त्याच्याकडे असते, त्याला म्हणतो आपण अॅक्युरेट परसेप्शन ऑफ रियालिटी। हे झाली फिफ्थ कॅरेक्टरिस्टिक्स। त्यानंतर सिक्स्थ आहे ऍक्सेप्ट सेल्फ टू अदर्स। म्हणजे स्वतःला दुसऱ्यासमोर ऍक्सेप्ट करायची ऍबिलिटी त्याच्यामध्ये असते, कशामध्ये, मेंटली हेल्दी पर्सन मध्ये। त्यानंतर सेवन्थ आहे ऍबिलिटी टू कोप अँड टॉलरेट स्ट्रेस। जर स्ट्रेसफुल सिच्युएशन असेल किंवा त्याला एखाद्या गोष्टीचा स्ट्रेस जर आला असेल तर त्याच्यामध्ये ऍबिलिटी असते त्याच्यासोबत कोप करायची, त्याच्यासोबत लढायची आणि त्या स्ट्रेसला टॉलरेट करायची ऍबिलिटी त्या मेंटली हेल्दी पर्सन मध्ये असते। हे त्याचं काय असतं, कॅरेक्टरिस्टिक्स असते। ही झाली 7 कॅरेक्टरिस्टिक्स। त्यानंतर 8th आहे ऍबिलिटी टू फॉर्म क्लोज अँड लास्टिंग रिलेशनशिप। म्हणजे मेंटली हेल्दी पर्सन मध्ये ऍबिलिटी असते की रिलेशनशिप ते फॉर्म करते, फ्रेंडशिप असेल, इतर कोणत्या गोष्टी असतील तर त्याच्यामध्ये ऍबिलिटी असते क्लोज आणि लॉंग लास्टिंग रिलेशनशिप फॉर्म करायची, त्याच्यामध्ये काय असते ऍबिलिटी असते। त्यानंतर नाईन्थ आहे रिकॉग्नायझेस लिमिटेशन्स। मेंटली हेल्दी पर्सन्सला त्याचे लिमिटेशन्स माहीत असतात, कुठपर्यंत त्याचे लिमिटेशन्स आहेत या सर्व गोष्टी मेंटली हेल्दी पर्सनला माहीत असतात। त्यानंतर 10 नंबरचा आहे सॅटिस्फॅक्शन। मेंटली हेल्दी पर्सन सॅटिस्फाय होत असतो, त्याला आपण काय म्हणतो सॅटिस्फॅक्शन होत असतो। म्हणजे कोणत्या गोष्टीला कितपर्यंत सॅटिस्फाय व्हायचं हे सगळ्या गोष्टी त्याला माहीत असतात मेंटली हेल्दी पर्सनला। हे झाले 10 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मेंटली हेल्दी पर्सनचे। आता आपण याच्या समोरचे बघूया। त्यानंतर 11 नंबरचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे कॉन्शियस कंट्रोल ऑफ लाईफ। म्हणजे त्याच्या लाईफवर त्याचं स्वतःचं कॉन्शियस कंट्रोल असते। ठीक आहे, कॉन्शियस कंट्रोल असते म्हणजे काय, त्याला सर्व गोष्टी कळतात, त्याला काय करायला, त्याला काय करायचं आहे, त्याला पास्ट मध्ये काय केलंय, सर्व गोष्टींची त्याला माहिती असते, इन्फॉर्मेशन असते, त्याला म्हणतो आपण कॉन्शियस कंट्रोल ऑफ लाईफ। त्यानंतर 12 नंबरचा आहे 12th नंबर इमोशनली बॅलन्स्ड। जे काही मेंटली हेल्दी पर्सन असतो ते काय असतो, इमोशनली बॅलन्स्ड असतो। ठीक आहे, त्यानंतर 13 नंबर सोशियली अडॅप्टेबल। म्हणजे सोसायटीमध्ये अडॅप्टेबल झालेला असतो, त्याला म्हणतो आपण सोशियली अडॅप्टेबल। त्यानंतर 14th नंबर आहे रिअलिस्टिक इमॅजिनेशन। म्हणजे त्याचं इमॅजिनेशन आहे ते रिअलिस्टिक असतं, म्हणजे त्यांना असं कोणत्याही गोष्टी विदाऊट म्हणजे हॅल्युसिनेशन, डिल्युजन अशा गोष्टी त्याला कोणत्याच गोष्टी होत नाही, त्याचं जे इमॅजिनेशन असतं ते रिअलिस्टिक असतं। त्यानंतर 15 नंबरचा आहे 15 नंबर अंडरस्टँडिंग ऑफ इन्व्हायरमेंट। म्हणजे इन्व्हायरमेंट सोबत म्हणजे वातावरणासोबत त्याचं अंडरस्टँडिंग हे चांगलं असतं। त्यानंतर 16 नंबर आहे इंटरेस्ट। त्याला कोणत्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट दाखवायला पाहिजे, कोणत्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट दाखवायला नाही पाहिजे, या सर्व गोष्टींचं काय असतं भान असतं। त्यानंतर 17th नंबर आहे जनरली लाईव्ह इन वेल बॅलन्स्ड लाईफ ऑफ वर्क, रेस्ट अँड रिक्रिएशन। म्हणजे काय करतं मेंटली हेल्दी पर्सन कसा राहतो,
जनरली लाईव्ह इन वेल बॅलन्स्ड लाईफ ऑफ वर्क, म्हणजे त्याच्या जे काही काम असेल, जे काही वर्क एन्व्हायरमेंट असेल त्याच्यासोबत वेल बॅलन्स्ड राहतो, रेस्ट व्यवस्थित घेतो आणि त्याचं रिक्रिएशन पण प्रॉपरली करत असतो. ठीक आहे, हे झालं 17 नंबर. जनरली लाईव्ह इन अ वेल बॅलन्स्ड लाईफ ऑफ वर्क, रेस्ट अँड रिक्रिएशन. त्यानंतर 18 नंबर आहे इमोशनल मॅच्युरिटी इन बिहेवियर. त्याच्या बिहेवियर मध्ये इमोशनल मॅच्युरिटी दिसते, म्हणजे त्याचा IQ जे आहे ते प्रॉपर डेव्हलप झालेलं असते. त्याच्यामुळे इमोशनल मॅच्युरिटी इन बिहेवियर, त्याच्या बिहेवियर मध्ये इमोशनल मॅच्युरिटी हे पाहायला मिळते. त्यानंतर 19 नंबर आहे ही लाईव्ह इन वर्ल्ड ऑफ रियालिटी रॅदर दॅन फॅन्टसी, म्हणजे इमॅजिनेशन वर्ल्ड मध्ये त्यांना राहत नाही, रियालिटी वर्ल्ड मध्ये त्यांना राहते रॅदर दॅन फॅन्टसी, म्हणजे इमॅजिनेशन पेक्षा रियालिटी वर्ल्ड मध्ये राहते कोण, मेंटली हेल्दी पर्सन. ठीक आहे. त्यानंतर लास्ट आहे 20 नंबरचा, ही हॅज डेव्हलप्ड अ फिलॉसॉफी ऑफ लाईफ दॅट गिव्हज अ मिनिंग अँड पर्पज टू हिज डेली ऍक्टिव्हिटीज. म्हणजे त्यांना स्वतःची नाही, म्हणजे त्यांना काय डेव्हलप केली जाते, फिलॉसॉफी ऑफ लाईफ, त्याच्या लाईफची एक फिलॉसॉफी डेव्हलप केली असते. त्याच्यामुळे ते काय करते, लाईफ दॅट गिव्हज अ मिनिंग अँड पर्पज टू हिज डेली ऍक्टिव्हिटीज, म्हणजे त्याच्या डेली ऍक्टिव्हिटीजला काय मिनिंग येते. त्याच्यामुळे कशामुळं, त्यानं जे फिलॉसॉफी लाईफची डेव्हलप केल्यामुळे त्याच्या डेली ऍक्टिव्हिटीजला मिनिंग आणि पर्पज असतो. ठीक आहे. हे सर्व झाल्या कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मेंटली हेल्दी पर्सनच्या आपण 20 कॅरेक्टरिस्टिक्स या ठिकाणी आपण पाहिलेल्या आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला बेल आयकॉन क्लिक करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.